सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे माननीय श्री अतुल व्ही कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली। गोपनीय माहितीनुसार या बारमध्ये महिला तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव आणि विभत्स नृत्य करत डीजेच्या तालावर नाचत होत्या। ग्राहकांकडून नोटाच्या सदस्य कुपनांच्या स्वरूपात पैसा उधळला जात होता। त्या ठिकाणी 12 महिला नृत्यांगना, 55 ग्राहक आणि बारचे चालक भारत राजाराम तांबे राहणार शिवाजीनगर बाळे सोलापूर तसेच मालक रोहित पांडुरंग चव्हाण राहणार सोलापूर असे एकूण 70 जण आढळून आले। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र हॉटेल, उपग्रह आणि मद्यपान कक्ष, बार रूम यामधील नृत्य व अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलेच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016 चे कलम 3, 8, 1, 2, 4, भारतीय न्याय संहिता कलम 296, 3 व 5 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी पुष्पक ऑर्केस्ट्रा बारमधून 56,01,890 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये डीजे साहित्य, ऑर्केस्ट्रा बारमधील विविध साहित्य, वाहने आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री राहुल अतराम, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिराजदार गोरे जाधव, गणेश पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री हुळ्ळे, राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार आणि मंद्रुप पोलीस ठाण्याच्या संपूर्ण स्टाफच्या माध्यमातून पार पडली। पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी अशा प्रकारच्या अश्लील आणि बेकायदेशीर क्रियाकल्पांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण आणि कायद्याचे पालन यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल सतत सज्ज आहे असे सूत्रांनी सांगितले। Subscribe now and press the bell icon. Never miss an